हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू म्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय भगवान श्री रामांना नमस्कार करते, समर्थांना नमस्कार करते. माझे श्री गुरु आदरणीय पूजनीय डॉक्टर सुनील दादा लुले यांना श्रेष्ठाष्टांग नमस्कार करते. त्यांच्या चरणाशी लोटांगण घालते. माझी गुरु माऊली शैलाताईंना नमस्कार करते. आणि ह्या ग्रुपचे चालवणारे राजू भाऊ, त्यांना नमस्कार करते. आणि श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती, आपण सगळ्यांना नमस्कार करते. आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. आपण चिंतनाला विषय घेतला आहे, समास घेतला आहे, दशक 19वा शिकवण. आणि त्यातला पहिला समास. पहिल्या समासाचा आपण अभ्यास करत आहोत. आणि तो आहे लेखन क्रिया निरूपण. त्या लेखन क्रियेमध्ये काल आपण 2 ओव्यांचा अभ्यास केला की ब्राह्मणे बाळबोध अक्षर. जे ब्राह्मण म्हणजे माझे श्री गुरु, ब्रह्मणी रमती इति ब्राह्मणी. त्यांनी मला जो बोध दिला आहे तो मला माझ्या रंगामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवायचा आहे. त्यातला एकही अक्षर, त्यातला एकही बोध निघून जाता कामा नये. आणि दुसऱ्या ओवीमध्ये म्हटलं आहे, वाटोळे सरळ मोकळे, ओतले म्हशीचे काळे. ते कसे आहेत? अक्षर कसे असावे? वाटोळे, सरळ आणि मोकळे. सरळ असावं आणि मोकळं असावं. सरळ म्हणजे काय? त्याच आत्मतत्वाकडे जाणार. आणि मोकळं म्हणजे गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा मोकळा. ह्या कोणत्याही गुंताड्यात, आपण कोणत्या गुंताड्यात गुंतलो आहोत? या संसाराच्या. मी देह आहे आणि देह संबंधी माझे आहेत, या गुंताड्यामध्ये आपण गुंतलो आहोत. आणि त्यातून आपल्याला निघायचं आहे सरळ. कुठं? मी आत्मा आहे, जन्म मरणाच्या चक्रातून मला सुटायचं आहे. हे मार्गक्रमण देह बुद्धी ते
आत्मबुद्धीचं जे मार्गक्रमण आहे त्या रस्त्यावर मला सरळ निघायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण बघितलं होतं की निवृत्तीनाथांनी जो बोध दिला तो माऊलीने घेतला आणि लिहिला, ज्ञानेश्वरी आणि नंतर आत्माराम. आणि त्यात माऊली काय म्हणतात की मला माझ्या श्री गुरुने ज्ञानरूपी डोळे दिले आणि ज्ञानरूपी लेखणे दिली. ती कशी? काजळ माझ्या त्या ज्ञानरूपी डोळ्यांमध्ये ज्ञानाचं काजळ घातलं. श्री गुरुचरण सरोज रज, त्या श्री गुरूंच्या चरणाची रज माझ्या डोळ्यामध्ये टाकली आणि त्यामुळे मला दूरदृष्टी आली, मला ती परब्रह्माची दृष्टी आली. आणि त्या दृष्टीने बघून मी ज्ञानरूप श्री गुरुने जी मला लेखणी दिली आहे त्या लेखणीतून मी हा आत्मानुभव, हा मी अमृतानुभव लिहून घेत आहे. ह्यात माझं काहीही नाही. असं ते ज्ञानरूप शब्दांच्या पलीकडचं ज्ञान शब्दबद्ध केलं. जे बोलता येत नाही ते आत्मतत्व कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. त्याच्या बाबतीत बोलता नाही येतो, अनुभवाचा विषय आहे. पण तरीही संतांनी तो बोलला, तरीही संतांनी तो लिहून काढला. तर माऊली म्हणते कशा प्रकारे मला हे लिहिता आलं? ते माझ्या श्री गुरूंच्या कृपेने. कसं मला बोलता आलं? तर माझ्या श्री गुरूंच्या कृपेने. आणि त्याच मार्गाने सरळ मला चालायचं आहे. त्यांनी हा सगळा खटाटोप केला नसता, इतकं सुंदर लिहून ठेवलं नसतं, तर आपलं काय झालं असतं? आपल्याला कसं कळलं असतं? म्हणून समर्थांचा आग्रह आहे, लिहून ठेवा. आणि त्यांचाच धारा माझ्याही श्री गुरूंनी धरला, लिहून ठेवा. जे श्रवण झाले ते जे जे काही श्रवणी पडले तितुके समजूने विवरले आणि तरीस काही सार्थकी झाले निरूपणे. तरच हे निरूपण सार्थकी होईल, नाहीतर नाही. काय करायचं आहे? जे जे काही श्रवणी पडले, जे बोध माझ्या श्री गुरूंनी जे मी कानाने ऐकले, श्रवण केले आणि तेच समजूने विवरले. मी ते समजून घेतलं, मी ते उकललं आणि लिहून घेतलं, विवरून घेतले. आणि डॉक्टर काकांनी तर श्रवणाची व्याप्ती म्हणजे एवढी मोठी केलेली आहे. श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन. जोपर्यंत हे निधिध्यासनांमध्ये नाहीये तोपर्यंत श्रवण पूर्ण होत नाही. नाहीतर इकडून तिकडे गेले वारे. असं माझं होता कामा नये. ते मी माझ्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवायचं आहे. आणि जेव्हा हे अंतःकरणामध्ये कोरलेलं असते ना, तेव्हाच ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला वापरता येते. नाही तर पुस्तकात आणि वहीतच ते राहून गेलेलं ते योग्य नाही आणि ती अपेक्षाही नाही. ते जीवनात उतरलं पाहिजे, अशी श्री गुरु डॉक्टर काकांची अपेक्षा आहे. कोणाकडून? असं आपल्याला हे भिडवून घ्यायचं. हे मी भिडलं पाहिजे, हे माझ्या अंतःकरणामध्ये भिनलं पाहिजे. त्याच्यासाठी हा लिहिण्याचा खटाटोप समर्थ आपल्याला सांगत आहे. लिहिण्याचे फायदे आपल्याला सांगत आहे. आणि आता आपण तिसऱ्या ओळीकडे वळूया. अक्षर मात्र तितके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्र त्याही नीट, आकुर्ली वेल्यांत्या. काय म्हणत आहे? अक्षर मात्र तितके नीट आणि नेमस्त. ते नीटही असलं पाहिजे आणि नेमस्तही असलं पाहिजे. आपले मुलं, लहान नातवं शाळेत जाताना आई तीन तास सांगते ना, नीट चल,
डाव्या बाजूने चल, सायकल नीट चालव, स्लो चालव. का बरं? एवढी तीन तीनदा सांगण्याची काय गरज आहे? रोज जातो आहे ना, त्याला येऊन गेलेला आहे. पण तरीही आई आपल्याला सांगते, म्हणजे बाळाला सांगते, शाळेत नीट जा. त्याच्याजवळ जर का फीचे किंवा इतर काही कामाचे पैसे दिले असेल तर नीट सांभाळून घेऊन जा. गेल्याबरोबर सरांच्या हाती पैसे दे. नीट जा, नीट जा, नीट जा. प्रत्येक जे जबाबदारीचं काम आहे ते नीटच झालं पाहिजे. आणि आता माझी काय जबाबदारी आहे? त्याच्या बाबतीत समर्थ आपल्याला म्हणत आहे नीट. हे नीट लिहिणं एवढ्यावर हे मर्यादित ठेवायचं नाही आहे आपल्याला. मला नीट जे मार्गक्रमण आहे, जे माझं ध्येय आहे, काय ध्येय आहे? जीव ब्रह्म ऐक्य. मला पुन्हा पुन्हा आता गर्भात येणे नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या चक्रातून मला सुटायचं आहे. मी मनुष्य देहाचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे हे माझं ध्येय आहे. हे ब्रह्म जाणण्याचं आणि ब्रह्मरूप होण्याचं हे जीवनाचं ध्येय आहे. ते मला गाठायचं आहे. त्याच्यासाठी नीट आणि नेमस्त, सावध साक्षेपी दक्ष, तयास तत्काळ मोक्ष, इतरास ते अलक्ष, लक्षिले नेमस्त. जो असा सावध राहील, साक्षेपी राहील, दक्ष राहील, त्यालाच तत्काळ मोक्ष. उधारीचं कामच नाही आहे इथं. तत्काळ हेची देही हेची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा. तो मला आत्ताच भोगायचा आहे. आणि तो आनंद मला लुटायचा आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंग. त्या आनंदाच्या डोहामध्ये डुंबून राहायचं आहे. आणि समर्थ म्हणतात इतरास ते अलक्ष, लक्षिले नवेची. ज्याने हे नीट केलं नाही, नेमस्त केलं नाही, त्याला हे जमणार नाही. त्याच्यासाठी नीट असलं पाहिजे. किती नीटनेटकेपणा. तसंही आपण कुठेही जायचं असलं, आपले कपडे, आपलं वागणं, आपलं सगळं नीटनेटकं सगळ्यांना आवडते की नाही? हे नीटनेटकं किती महत्वाचं आहे, हे लिहिण्यामध्ये सुद्धा एवढं नीटनेटकं असावं. कारण हे जे लिहिलेलं आहे ते मला अंतःकरणामध्ये आणि असं कोरून घ्यायचं आहे. आणि ते कोरलेलं जी माझ्या श्री गुरूंची शिकवण आहे ती मला नीट जर लिहिलेलं असेल तर त्याचा मोह निर्माण होतो. की हे इतकं सुंदर लिहिलेलं कोणी लिहिलेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे हे मी वाचलंच पाहिजे. हे मी चिंतन, मनन, निधिध्यासन इथपर्यंत ते गेलंच पाहिजे. इतकं नीट लिहिलेलं असलं पाहिजे, नेमस्त लिहिलेलं असलं पाहिजे. तरच ते, जसं काल आपण पाहिलं, रामाच्या दो कानात ऊ तमचुरा, असं लिहिलं असेल तर काहीतरी हे नीट आहे का? पण जर हे नीट लिहिलेलं असेल तर त्याचा मोह निर्माण झाला पाहिजे. आपल्याला कशाचा मोह आहे? काल आपण पाहिलं, अहम आणि ममता मोहाचे माता पिता. आणि ह्या अहमला साईडला करायचं आहे, या ममताला साईडला करायचं आहे. आणि ते प्रेम जे आपण पाहिलं, ते प्रेम मला सहवास श्री गुरूंचा करायचा आहे. आणि त्या सहवासातून जेव्हा मी या मार्गक्रमणाकडे जात आहे तर त्या सहवासामधून मला त्या श्री गुरूंचं जवळीक निर्माण होते. आणि त्या जवळीतून प्रेम तयार होते. आणि प्रेमाच्या
संबंध, माझा जो देहबुद्धीचा संबंध आहे तो संबंध आता आत्मबुद्धीचा संबंध करायचा आहे आणि ऐक्याकडे वाटचाल करायची आहे. आणि त्याच्यासाठी तळमळ लागलेली आहे. तळमळ तळमळ होतची आहे. ती समर्थांनाच असावी का हो? मला कधी तळमळ तळमळ होतची आहे. या तळमळीतून हे सगळं होते आणि या अज्ञानाची निवृत्ती होते. त्या तळमळीतून श्री गुरूंच्या जवळीकतून श्री गुरूंच्या बोधाच्या प्रेमातून काय होईल? मला कळेल सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी अवघा पसारा. या पसाऱ्यातून मी कसं निघायचं त्याच्यासाठी म्हटलं आहे की तू नीट जा, नेमस्त जा आणि समजून घे. आडव्या उभ्या मात्रा म्हटलं आहे. म्हणजेच त्या जे वळण आहे, आकुरल्या वेलांट्या, हे सगळं जे वळण आहे त्या वळणावर तू चुकू नको. आपल्याला कशाचाही मार्ग माहिती नसला तर आपण विचारतो ना, तसं मला या ऐक्याकडचं मार्ग श्री गुरूंना विचारावा. आणि समोर म्हणतात, पहिले अक्षर ते काढिले, ग्रंथ संपतो पाहता गेले, एका टाकीचे लिहिले ऐसे वाटे. की एका टाकीने म्हणजे एकच पेनाने लिहा. आता आपण टाकाच्या बद्दल पेन म्हणूया, कारण आता टाक निघून गेलेले आहेत. काळाची गरज आता टाकावरून पेनावर आली आहे, पेन्सिलवर आली आहे. तेवढं आपण काळाच्या हिशोबाने समजून घेतलंच पाहिजे आणि ते गरजेचंही आहे. आपण पेन म्हणूया की पहिल्यापासून शेवटपर्यंत एका पेनाने लिहावं. म्हणजे काय? हे ग्रंथ इतके सुंदर की हेच आमचं शाश्वत कल्याणाचं मार्गक्रमण आहे. ते एकाच मार्गाने मला जायचं आहे. कोणता मार्ग? गमो पंथ अनंत या राघवाचा. तो एकच मार्ग मला इकडच्या तिकडच्या वळणामध्ये चिवताय चिवताय दार उघड, थांब माझ्या बाळाला टीठ लावू दे, थांब माझ्या बाळाला आंघोळ करू दे. अशा या संसाराच्या वळणावर मला थांबायचं नाही. माझ्या मुलाचं होऊ द्या, माझ्या मुलीचं होऊ द्या, मग मी पक्क करतोच परमार्थ, असं मला थांबायचं नाही आहे. कुठंही वळण घ्यायचं नाही आहे. एकच मार्ग, पहिले जे निघालं आहे, पहिलं अक्षर कोणतं आहे? गमो पंथ अनंत या राघवाचा, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. यासाठी जे मार्गक्रमण आहे ते पहिले पासून जोपर्यंत हा मार्ग माझा आत्मबुद्धी माझी होत नाही तोपर्यंत मी ते बघत राहावं, मार्गक्रमण करत राहावं. एका मार्गाने कसं चालायचं आहे? नीट चालायचं आहे, नेमस्त चालायचं आहे. त्याच्यासाठी सत्संग. या मार्गाला सुरुवात कुठून होते? सतसंग. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मल तत्व, निर्मल तत्वे जीवन मुक्ती. हे आचार्यांनी सांगितलेलं मार्गक्रमण आहे. आणि त्याच्यासाठीच आपल्याला राजूभाऊने हा सत्संगाचा मार्ग सगळ्यांना मार्गावर लावून दिलेला आहे. आणि त्याच्यावर आता नीट चालणं हे माझं काम आहे. त्यांनी संतांनी, राजूभाऊ म्हणजे संतच आहेत, ज्यांनी ह्या प्रभाते मनी राम चिंतित जावा ह्या चिंतनाचा विषय आपल्याला सकाळी सकाळी देऊन देतात ते. आणि त्या चिंतनाला मग नीट आणि नेमस्त आपण दिवसभर चिंतन करायचं.
हे जे आपण श्रवण केलेलं आहे त्याचं नीट श्रवण, जसं आपण पाहिलं की ते एकांती स्मरण करावे आणि चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्यासी फिरावे काहीतरी. हे जे आपण श्रवण केलं आहे त्यातलं काहीतरी अंतरात्म्यामध्ये गेलं पाहिजे आणि तिथं ठसलं पाहिजे, तिथं थांबलं पाहिजे. मग सगळ्यात पहिली पायरी काय सांगितली आहे? सत्संग. सत्संग म्हणजे सच्चा संग, जो मला सत्य मार्गावर घेऊन जातात ते संत, ते श्री गुरु. श्री गुरु म्हणजे काय? ते चालते ज्ञानाचे बिंब, त्यांचे अवयव सुखाचे केवळ. श्री गुरु म्हणजे ते पूर्ण, हे म्हणजे पूर्ण ज्ञानाचा तो वन आहे. त्यांच्याजवळ आत्मज्ञानाचं वन म्हणजे श्री गुरु. त्यांच्याजवळ दुसरं काहीच नाही. त्या वनामध्ये काय मिळेल? ज्ञानच ज्ञान. आणि त्या संतांचं, त्या श्री गुरूंचं मला संग करायचा आहे. सहवास नाही म्हटलं, सतसंग. कारण सहवासात आपण नेहमी नाही राहू शकत. संघात राहायचं म्हणजे त्यांनी हे जे आपण सकाळी श्रवण केलेलं आहे ते 1 तास पुरे आहे. आणि मग जे श्रवण झालं आहे त्याच्या संघात जे श्रवण श्री गुरूंनी दिलेलं आहे, जे बोध आपण पहिल्या ओळीमध्ये जो बाळबोध म्हटला आहे, तो बोध मला दिवसभर चिंतन करायचं आहे आणि संतांच्या, श्री गुरूंच्या संघामध्ये राहायचं आहे. आणि हाच संघ, त्याचा परिणाम काय झाला? निसंगत्व. जो मी देहबुद्धीमध्ये रमत होतो, देह आणि देहाचे संगी, ह्यांच्यामध्ये माझं जे रमणं सुरू होतं, आता त्यांच्याच मध्येच आहे, ह्याच घरात, ह्याच जे आपल्या घरचे मेंबर असतील त्यांच्या सोबत राहायचं आहे. कुठंही आपल्याला जायचं नाही किंवा त्यांना पाठवायचं नाही. पण कसं राहायचं? निसंगत्वे. हा परिणाम माझ्यावर झाला आहे की नाही हे मी पाहायचं. सत्संगत्वे निसंगत्व, निसंग शस्त्रेन दृढेन चित्वा. याच्या आत्मतत्वावर दृढ व्हायचं असेल तर तू काय कर? निसंग शस्त्र, हेच शस्त्र तुला वापरावं लागेल. जे म्हटलं आहे पहिलं तेच शेवटचं, शेवटपर्यंत तुला इथंच ठेविले अनंत तैसेची राहावे. याच ईश्वराने प्रारब्धानुसार जिथं मला ठेवलं आहे तिथं मला निसंगाने राहायचं आहे. पहिले पासून शेवटपर्यंत एकाच पेन, शेवटपर्यंत मला हे निसंगत्व पाळायचं आहे. समर्थांनी काय म्हटलं आहे? पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपतो पाहता गेले. पूर्ण माझं आता हे अंतःकरणामध्ये आपण लिहत आहोत, तर हा देह संपेपर्यंत त्याच्या पहिले माझं हे निसंगत्व झालं आहे का? हे मला आलं आहे का? हे माझं मी चेक करायचं, मी माझं बघायचं. समर्थांनी म्हटलंय पहिले पासून शेवटपर्यंत, मध्ये कुठंही थांबायचं नाही, वाकड्या तिकड्या वळणावर जायचं नाही. एका टाकीने लिहिले ऐसे वाटे. पूर्ण एकच मार्गक्रमण आहे आणि निसंगत्व झालं आहे. आणि ही दुसरी पायरी सांगितली आहे, निसंगत्वे निर्मोहत्व. हेच वाचण्याचा, ह्याच्यावरच चालण्याचा मोह निर्माण झाला पाहिजे. अशा रीतीने लिहा. मोह आपल्याला कशाचा आहे आणि कोणता मोह समर्थ श्री गुरु आपल्याला देत आहे, कोणत्या मोहाशी जोडायचं आहे. मोह तर असावाच, पण कोणता?
भगवंताचा श्रीरामाचा तेही वनात गेले. काही साधं सुध सोडावं लागलं का? अयोध्येचं राज्य, ज्या राज्यासाठी इंद्रासारखे सुद्धा लालायित होते, अशा श्रीरामाने पहिल्या दिवशी त्यांना म्हटलं की तू राज्याभिषेक तुला होणार आहे, तू व्रतस्थ राहा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं की तू वनात जा. किती एका याच्यात सुद्धा त्यांनी त्या अयोध्यासारख्या राज्याचं, तुमच्या माझ्यासारखं हे लहानसं घर किंवा असं तसं नव्हतं. अयोध्या असं त्यांनी चुटकीसारखं, कारण काय? मोह, हा मोह नव्हता. आणि वनात जाणं म्हणजे काय? वनात राम आहे म्हणजे काय? या इंद्रियांचा जो आपल्याला भोग भोगण्याची इच्छा आहे, प्रत्येक इंद्रिय भोग मागतो आहे, आणि त्या भोगातून निघून निसंग व्हायचं आहे, म्हणजे वनात जाणं आहे. असा निसंगत्वाने घरात राहणं म्हणजे वनात राहण्यासारखंच आहे. असं जर वनात राहता आलं तर त्याच्यासाठी राम भगवान म्हणतात, प्रभू श्री राम म्हणतात की काय करायचं आहे. रामायणामध्ये त्याचाही उल्लेख केलेला आहे की राम नाम मनी दीप धरू, जिह दे हरी द्वार, तुलसी भीतर बाहेरही जो चाहसी उजियार. हा ज्ञानाचा उजेड तुला पाहिजे असेल ना, तर तू या रामाला या दारावर ठेव. राम नाम मणी, मणी म्हटलं आहे. हा मणी स्वयंप्रकाशित आहे, तो स्वतः चमकत आहे. कोण? राम नाम मणी. ह्याला तू या दारावर ठेव, आणि त्याच्यामुळे तुला बाहेर सुद्धा ते दिसेल आणि आतमध्ये सुद्धा तो ज्ञानरूपी प्रकाश होईल. जसा दिवा आपण दारात ठेवला तर बाहेर अंगणात सुद्धा उजेड आणि घरात सुद्धा उजेड, तसा ह्या दारावर राम नाम मणी दीप धरू. तो दिवा, तो दीप म्हणजे मणी म्हटलं आहे, तो कधी विझतच नाही. दिवा तरी हवा आला तरी विझेल, पण म्हणून त्यांनी आयडिया केली आहे, मणी म्हणून दिला आहे. तो स्वयंप्रकाशित आहे, तो कधी विझतच नाही. असा तू तुझ्या राम नाम तुझ्या या दारावर म्हणजे जिभेवर ठेव. त्यामुळे तुला बाहेर सगळे आत्मतत्व म्हणजे ब्रह्म दिसेल, आणि आतमध्ये तुला कळेल की मी देह नसून मी आत्मा आहे. आणि हा मी जर आत्मा असेल तर हे बाहेर दिसणारे सगळे मला ब्रह्मरूप दिसतील. हे मार्गक्रम तुला पाहिजे करायचं असेल, माझी संगत कर, माझ्या नामाची संगत कर, मी तुला मदत करेन. असं भगवंताने रामायणामध्ये असा उल्लेख आलेला आहे. आणि तेच इथं निर्मोहत्व येण्यासाठी, निर्मोह कधी सुटतो देह आणि देहबुद्धीचा? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी मिळालं तर, आणि माझं ध्येयकार होण्यासाठी काही कामी लागेल तर हा राम नाम मणी प्रकाश करतो आहे, आत्मप्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. जे अज्ञान अंधकारामध्ये आपण आहोत, अज्ञान म्हणजे काय? मी देह आहे, मी आई आहे, हा जो अज्ञान माझ्यामध्ये भरला आहे, आणि त्याच्यामुळे मला हे जग सत्य वाटत आहे. ह्याच्यातून देह सत्यत्व भ्रांती, जग सत्यत्व भ्रांती, याच्यातून निघायचं असेल तर राम नाम मणी जिह धरू. असा तुला या भ्रमातून, हे फार मोठं भ्रम आहे, या भ्रमातून, या अज्ञान अंधकारातून तुला निघायचं असेल तर रामाच्या नामाचा संग कर.
आणि त्याचा संग केला की त्याचा मोह होईल. राम जसे वनवासात राहिले, निसंग, शस्त्रे न दृढे न चित्वा, तसे ते प्रत्येक ठिकाणी जसे निसंग राहिले. कुठे त्यांनी नाही तर 14 वर्ष काढायचेच होते, कुठे एका ठिकाणी राहिले असते आणि छान आरामाने 14 वर्ष काढून टाकले असते. नाही, कुठंच मोह नाही ठेवला. कोणत्या ऋषीच्या आश्रमात, प्रत्येकाच्या आश्रमात गेले, संतांच्या ऋषींच्या आश्रमात, पण कुठेही थांबले नाही, कशाचाही मोह धरला नाही. आणि हेच मला घरात राहून करायचं आहे, तेव्हा मला राम मिळेल. तो राम मला मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी वनवासात जायचं आहे, म्हणजे निर्मोहत्व. हे निर्मोहत्व गुरु बिन भवनिधी तरिय न कोही, जो बिरंची शंकर सम होई. हे तयार होण्यासाठी श्री गुरु शिवाय दुसरं कोणी नाही. मग जो बिरंची शंकर सम होई, म्हणजेच ब्रह्मदेव किंवा शंकर सुद्धा आले, मोठे मोठे देवी देवता असं समजून घ्या, त्यांना सुद्धा श्री गुरु शिवाय हे निर्मोहत्व येणे नाही. आणि श्री गुरुच त्या निश्चल तत्वावर जाऊन बसवतात. निर्मोहत्वाचा परिणाम काय झाला? निश्चल तत्व. हे कधी करायचं आहे? जिवंत असताना. ते तत्व जे हे सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निधारे, हे जे आपण पाहिलं आहे, त्या निश्चल तत्वाकडे मला जायचं आहे. त्या निश्चल तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. आणि तो मीच आहे, हे मला ज्ञान उजेडामध्ये जो दिवा धरला आहे ना याच्यावर, त्या श्री गुरु रूपी ते राम नाम जो घेतो ना, हा सगुणच कृपा करतो. तेव्हा श्री गुरु आपल्या जीवनात येतात किंवा आपण तिकडे जातो त्यांच्याजवळ. काहीतरी हे युनिवर्स त्याला म्हणतो आपण, ती अशी सोय करून देतो की आपल्याला श्री गुरूंजवळ जेवून जाता येईल किंवा श्री गुरूंना आपल्या जीवनामध्ये आणते. आणि त्याचा परिणाम हा आहे, गुरु बिनु भवनती तरिय न कोई. श्री गुरूंशिवाय या भवसागरातून पार होणं कोणालाही शक्य नाही. आणि म्हणून आपण सुरुवातीला सत्संग घेतला. आणि आता आपली गाडी, आपली ही वाट, हे पहिलं कुठच्या स्टेशनवर पोहोचलं आहे? आचार्यांनी म्हटलं आहे निश्चल तत्व. ह्या निश्चल तत्वापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. कोणाचं बोट धरलं? श्री गुरूंचं. श्री गुरु हे ज्ञानाचे वन आहे. आणि त्यांच्या सोबत हे ज्ञानीच होऊन ते सोडतात, ते ज्ञानच देऊन सोडतात, दुसरं काही ते देतच नाहीत. आणि हे ज्ञान निश्चल तत्वापर्यंत, आणि निश्चल तत्व झालं ते काय आहे? ते आत्मतत्व आहे. आणि या तत्वावर जेव्हा आपण येऊन पोचतो, तेव्हा आपल्याला मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती, हे जे आपल्याला सांगितलं आहे हे सगळं मिथ्या आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे जे वेदांचं सांगणं आहे ते आता आपल्याला पचायला लागलं, हे आता खरं वाटायला लागलं. नाहीतर जेव्हा अज्ञान होतं तेव्हा आपल्याला हे पचत नव्हतं की हे सगळं जग दिसते आहे, हो, त्याला तुम्ही कसं मिथ्या म्हणावं, हे एवढं मला पचत नव्हतं. आणि आता ह्या तत्वावर एक पहिल्यापासून जे निघाले आहेत, एकाच मार्गावर एक सारखं निघालेलं आहे, तत्श्रवणम तत्कथनम, हे जे सुरू आहे त्याच्यामुळे परिणाम काय झाला आहे? ते निश्चल तत्वच खरं आहे. इथं जाऊन पोचली आहे गाडी, आणि इथून आता सगळं जीवन मुक्त. बस हे शेवटचं स्टेशन आहे.
आणि ही जीवनमुक्तीच मिळवण्यासाठी संतांची कास धरावी लागते. ऐक परमार्थाचे साधन, जेणे घडे समाधान. हा खरा परमार्थ आहे. सम्यक आधान म्हणजे समाधान, त्या अंतःकरणाचं सम्यक आधान. आता काहीही, जसं आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं की 1760 विद्या आपल्याला शिकाव्या लागत, शिकाव्याशा वाटतात, करावं असं वाटते, मिळवावं असं वाटते. आता समाधान म्हणजे सम्यक आधान, अंतःकरणाचं सम्यक आधान. आता समाधानाला प्राप्त झालं आहे. आता शांती, समाधान, तृप्ती ही दैवी गुणसंपदा माझ्याजवळ भरपूर आहे. आणि अजून देह ठेवला नाही, पण जिवंत आहे. म्हणजे काय करायचं मग? राम नाम मनी दीप धर. तेच ज्ञानी यांनी घेतलेलं नाम, ज्याला माझे श्री गुरु म्हणतात खोड रब्बर. तेच नाव पहिले चॉकलेट सारखं होतं, आता खोड रबर सारखं वापरायचं आहे. जिथं जिथं हे माझ्या जीवनाचे मागचे काहीतरी जे सगळं आले आहे प्रारब्धाने संचितातलं, हे अज्ञानाचे गडद पडदे आलेले आहेत, आठवणी आहेत, पडदे आहेत, जे भ्रमाचे. जिथं जिथं भ्रम होतो होय, तिथं तिथं हे नाम ते खोडण्यासाठी कामी लागत आहे. ते खोडायचं आहे. संतांची कास धरली आणि या निरपेक्ष व्यापकतेला गवसणी घातली. संतांच्या संगे मनोमार्गे गती, या माझ्या मनाला गती मिळाली. आकळावा श्रीपती येणे पंथे. सगळ्यांनी एक वाक्यता, जे आचार्यांनी सांगितलं तेच सगळ्या संतांनी सांगितलं आहे. ह्याच मार्गाने, संतांच्याच संगतीने हे मिळणार आहे. इतर कोणीही ह्या मार्गावर नेणार नाही. वारी, आत्मवारी, आपण पहिल्याच दिवशी आत्मवारी शिकलेलो आहोत. आणि ही संतांच्याच संगतीने ही आत्मवारी करणं शिकता येते. न लागे जायास सायास, जावे वनांतरी, सुखे येतो घरा नारायण. तोच माझ्या घरी आला म्हणजे काय, नव्हता का पहिले? होताच, पण मला दिसत नव्हता. सिया राम मैं सब जग जानू. आता मला जिथं तिथं भगवंत रामच दिसत आहे, दुसरं त्याच्याशिवाय काही दिसतच नाही. आता ही परिस्थिती झाली आहे. हे मार्गक्रमण केलं आणि ज्ञानेशु भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हरी, सोपान भगवान ब्रह्मा आणि मुक्ता ब्रह्म चित्त कला. चारी भावंडांची आई ही जी आदिशक्ती मुक्ताबाई, ह्या माऊलीच्या संगतीने, ह्या भावंडांच्या संगतीने अशी ही मुक्ताबाई म्हणजे ही मूळ माया आहे. या मूळ मायेपर्यंत हे चारही कोण आहेत? ज्ञानेशू भगवान विष्णू, हे ज्ञानदेव महाराज. कोण आहे? आता सुरू आहे की नाही, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ महाराज. हे जे सुरू आहे वारीचं, हेच मला समजायचं आहे. वारी हे ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम जे सुरू आहे, मला तो कळला पाहिजे. हे ज्ञानदेव कोण आहे? हेच भगवान विष्णू आहेत. आणि भगवान हरी निवृत्तीनाथ आहे. राम कृष्ण हरी. आणि हेच मिळून, हेच नामस्मरण मला त्या मूळ मायेपर्यंत पोहोचवणार. आणि ही मूळ मायाच मला एकरूपतेकडे घेऊन जाणार आहे. त्याची आदी शक्ती आहे ही. हिचीच कास धरून ते गंगा सागरास मिळाली. ह्या गंगेमध्येच मला मिळायचं आहे.
हीच गंगा सागररूप करणार आहे. म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्ययुक्त भक्ती मला करायची आहे. ती या संतांच्या संगतीत ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती झाली आणि तेव्हा मला सागरापर्यंत पोचता आलं, एकरूपतेला जाता आलं. आणि हेच त्यांनी म्हटलं आहे, पहिले अक्षर ते संपेपर्यंत. काय आता? आनंदाच्या डोही आनंद तरंग एकरूप होईपर्यंत ह्याच मार्गाने पहिलं जसं सुरू होतं नामस्मरण, तसंच घ्यायचं आहे, तसंच घ्यायचं आहे, तसंच घ्यायचं आहे, कुठवर? शेवटपर्यंत. आणि या मार्गा अशा रीतीने नाम करत करत मग देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भावो, ही दृढता आली पाहिजे. ही दृढता येण्यासाठी काय सांगितलं होतं की असंग शस्त्रेन दृढेन चित्त. हेच आचार्यांनी सांगितलं, हेच गीतेमध्ये सांगितलं, हेच सत्संगामध्ये संतांनी सांगितलं. आणि ते करणं माझं प्रथम कर्तव्य आहे. हे मला कळलं पाहिजे. अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, तैसेची वळण वाकाण सारखेची. हे वळण आयुष्याचे सुखदुःखाचे वळण येतील. प्रारब्धाने जे येणार आहेत ते येतील, पण ते इतके सुंदर वळणदार, इतकं त्याला गंगा जशी सहज गेली का हो, धावत राहिली धावत राहिली. डोंगर आले, खरे आले, खडे, किती अडचणी आल्या, त्या सगळ्यांना ती वळसा देत देत पुढे गेली. एक दिवस जाऊन सागराला मिळाली. तिने असं नाही म्हटलं मी आता थकली, रात्र झाली, झोपते मी, सकाळी उठून धावेल. नाही, रात्रंदिवस आम्हा त्याचा ध्यास लागला. ध्यास लागला या जीवाला कधी भेटशी हे गुरुराया. आणि असा ध्यास लावून घेतला तिने, आणि म्हणून तिला त्याच भक्ती, त्याच रंगात ती रंगून गेली. आणि धावत गेली धावत गेली. डोंगर आले तर ते कुठं फोडून टाकले, कुठं वळसा टाकला आणि पुढे चालत गेली. असेच मला हे वळण माझ्या जीवनामध्ये सुख दुःखाचे माझ्या प्रारब्धाने येतच जातील, पण त्याला मला बायपास करायचं आहे. त्याला मला कुठं फोडून टाकायचं आहे, कुठं त्याला बायपास करायचं आहे, हे विवेकाने करून पुढे 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 जायचं आहे. कुठपर्यंत? गंगा सागराला मिळाली. कुठपर्यंत? जीवन मुक्ती. आणि हेच महत्भाग्याची घडी. दौडू नये परोपरी, घ्यावी आत्म्यावरी उडी. झडझडूनी थांबू नको, झडझडूनी म्हटलं आहे श्री गुरूंनी. डॉक्टर काका म्हणतात झडझडूनी याच्यावरच उडी घेण्यासाठीच तुला मनुष्य देह दिलेला आहे. आणि इथं ते म्हणतात वळण आणि वाकण सारखीची. वळण येईल, अक्षराचे वळण सुंदर असलंच पाहिजे, तसंच जीवनामध्ये वळण सुंदरच आहे. हे सुख दुःखाचं असणं महत्वाचंच आहे आणि ते येणारच आहे. की मला काही येऊच नको असं होणारच नाही, प्रत्येकाला येणार आहे. पण त्याच्यातून मला पूर्ण असं सुंदर वळण घ्यायचं आहे, त्यांना बायपास करायचं आहे. काय विचार द्यायचा? हे सुख आणि दुःख जे आलेले आहेत ते ईश्वराचं नियोजन आहे. आणि ईश्वराचं, आणि मी ईश्वराला शरणागत आहे, म्हणून ईश्वर नेहमी माझ्या चांगल्यासाठीच जे करणार आहे ते करणार आहे. आणि हे जे प्रसंग आले आहेत ते माझ्या चांगल्यासाठी. आज भलाही मला समजून नाही राहिलं आहे, पण पुढे मला कळेल की हे माझ्या चांगल्यासाठी आहे. हा विचार तिथे द्यायचा आणि पुढे निघायचं. किंवा हे जे आलेले आहेत दुःख किंवा सुख, हे देहाचे आहेत.
मी देह नाही, मी आत्मा आहे. जो विचार जेव्हा देता येईल ते विचार विवेकाने द्यायचं आणि त्या वळणावर बरोबर ठोसरपणे म्हटलं आहे, अगदी पक्क होऊन निघूनच जायचं, या संसार नदीमध्ये वाहून जायचं नाही आहे. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे. हे मनी धरायचं आहे आणि पुढे निघायचं आहे. काय, माझ्या श्री गुरूंनी जो बोध दिला आहे तो मनामध्ये ठासून अंतःकरणामध्ये लिहून ठेवायचं आहे. हे लिहिणं फक्त वही पुरतं मर्यादित ठेवायचं नाही, हा आपला ध्यास असावा. हे आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. समर्थांनी लेखन क्रिया का सांगितली हे आपण पाहिलं आहे. आणि हे लेखनाचं महत्व किती महत्व आहे आपल्या जीवनात, लेखन किती महत्वपूर्ण आहे, ह्यासाठी हा खटाटोप आहे की हे मार्गक्रमण तुम्हाला आम्हाला यावं, या मार्गाने आपण जावं म्हणून लिहा. माझ्या श्री गुरूंचाही हाच आग्रह आहे, समर्थांचाही हाच आग्रह आहे, लिहा. श्रवण करतानाही पुस्तक, वही, पेन. नुसतंच बसू नका म्हणतात. पुस्तक समोर असू द्या, ग्रंथ समोर असू द्या, वही जवळ असू द्या, पेन जवळ असू द्या. जे मुद्दे आपल्याला पटतील टिपून घ्या, कारण ते मला वापरायचे आहेत, ते माझ्या जीवनात उतरवायचे आहेत. हे सुंदर लिहिणं, हे वाचणं, त्याचा मोह निर्माण झाला पाहिजे, ते मला करण्याचा इच्छा झाली पाहिजे. गीता व्यासांनी लिहून ठेवली नसती तर आपल्याला आज हे गीतेत जे ब्रह्मज्ञान भरलं आहे, तिथं युद्धभूमीवर झाली. कोण तिथं ग्रंथ, वही, पेन लिहून बसलं असेल लिहायला? पण तरीही ती लिहिल्या गेली म्हणून आपल्याला मिळाली. नाही तर आपलं काय झालं असतं? मग आपण तिथं हेच म्हणायचं की ह्या अर्जुनाच्या निमित्ताने हे मला सांगितलं गेलं आहे आणि ते लिहिलेलं माझ्या जीवनामध्ये ते ज्ञान कसं उतरवता येईल हे मला माझं कळलं पाहिजे, हे मला माझं आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा लिहिण्याचा आग्रह या संतांनी सगळ्यांनी केलेला आहे. समर्थांनी आत्माराम, दासबोध हे सगळं लिहिलं नसतं तर आपलं काय झालं असतं? ह्या त्यांच्या मेहनतीला आपण सुद्धा असंच सुंदर लिहायचं आणि त्याच्यावर त्या भ्रमातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. जो देहबुद्धीचा भ्रम, जो हा अज्ञान आपल्यामध्ये भरलेला आहे, त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. आणि तो सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे, हे आपण काल सुद्धा पाहिलं. त्या प्रतिबंधातून तो प्रतिबंध स्वरूपाकार होण्यासाठी मध्ये येत आहे, त्याच्यातून आपल्याला निघायचं आहे. आणि आपल्याला एवढी तख्खल बुद्धीचं आपण नसतोच, म्हणून लिहायचं. आणि त्या स्वरूपाच्या आड येणारं जे अज्ञान आहे त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी स्वस्वरूप विसरून जाणं, देही स्फुरी जे मीपण, तो देहाभिमान उद्धवा. हे पुन्हा देहाभिमान झाला नाही पाहिजे, म्हणून स्वस्वरूपाचे विसरण झाले नाही पाहिजे. नाथ महाराज म्हणतात स्वस्वरूपाचे विसरूनही जाणे आणि देही स्फुरीचे मीपण, हे कधी डोकं वर काढेल अहम, हे सांगता नाही येत. म्हणून सावध साक्षेपी दक्ष. हे केव्हाही वर येते, हे फार बलवान आहे. माया आहे ना हो, ही माया केव्हाही तोंड फाडते. म्हणून संतांनी म्हणजे नाथ महाराजांनी सांगितलं आहे स्वस्वरूप विसरून जाणं, देही स्फुरीचे मीपण, हा देहाभिमान उद्धवा. हा उद्धवा, हा देहाभिमान सगळ्यात मोठं हे आहे, अडचण आहे.
हेच स्वरूपाकार होण्यासाठी एक जे आपण म्हणतो अडचण, ती आपल्याला हे प्रतिबंध, हा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे, अहम आणि मम. म्हणून याच्यापासून वाचवण्यासाठी दृश्याची प्रचिती, अंतरंगाचे हे विषय होणे, ही आसक्ती होणं, हे मग पुढे होऊन जाते. दृश्याची प्रचिती यायला लागते, अंतरंगामध्ये आसक्ती व्हायला लागते. मग एकानंतर एक व्हायरस आहे हा वाढायला वेळ लागत नाही. आता पावसाळा आला की नाही, व्हायरस होणारच आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, हे लिहून ठेव आपल्या अंतरंगामध्ये. आणि एवढी सगळी शिकवण म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ही सगळी आपली काळजी संतांनी, श्री गुरूंनी केलेली आहे. आणि म्हणून ही शिकवण आपल्याला ते देत आहेत, की ह्या व्हायरस पासून, या अंतरंगाच्या प्रक्रियेमध्ये जी आपण पाहिली, त्या प्रक्रियेमध्ये कुठेही अडचण येऊ नये. आणि त्याच्यासाठी या समासातल्या ओव्यांची साथ घेऊन आपण जे ही व्हायरस मध्ये येऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला हे वळण, हे जे येणार आहे जीवनामध्ये, त्यांना माहित आहे की हे वळण येणारच आहे. असे प्रसंग जीवनात, उन्हाळा, पावसाळा, थंडी हे येणारच आहे. आपण असं नाही म्हणू शकत पावसाळा येऊच नये, उन्हाळा येऊच नये, हिवाळा येऊच नाही. पण आपल्याला सोय करून दिलेली आहे. पावसाळा आला का छत्री घे, रेनकोट घाल आणि मार्गक्रमण कर. उन्हाळा आला आहे का, तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी कूलर लाव, एसी लाव आणि मार्गक्रमण कर. थंडी आहे का, तर स्वेटर घाल आणि मार्गक्रमण कर. आणि हे ऋतुचक्र, असे सुखदुःखाचे चक्र जीवनात येणारच आहेत. ते चक्र बंद करता येत नाही. पण संत श्री गुरु त्याच्यातूनही बाहेर कसं निघायचं, हे फंडे, हे सगळे विचार आपल्याला देतात आणि ह्या संसार सागरातून बाहेर काढतात. संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, या इंगळातून आपल्याला सहज ते बाहेर घेऊन जातात. आणि मग हे एवढं मार्गक्रमण केल्यावर कसं वागायचं जीवनामध्ये, रामनाम म्हणे दीप धरू, हे तर आपण पाहिलंच आहे. आणि सोबत कसं वागायचं, सगळ्यांच्या सोबत, आपल्या घरादारातले सगळे मेंबर आहेत त्यांच्यासोबत काही भांडण करायचं नाही, प्रेमाने. इकडे रामराम म्हणायचं आणि तिकडे त्यांच्याशी भांडायचं असं नाही. सरळ स्वभाव, न मन कुटिलाई. मनामध्ये कुटिलता असता कामा नये, कारण तिथं राम बसवला आहे. मनामध्ये कुटिलता अजिबात येता कामा नये. कपट हे फार खराब आहे. सरळ स्वभाव, कारण सरळ मार्गाने जायला सांगितलं आहे, नीट आणि नेमस्त जायला सांगितलं आहे. तर ते म्हणजे काय, मार्गक्रमण म्हणजे काय, असा रस्ता दिसत आहे का आपल्याला? हा अलौकिक मार्ग आहे. गमो पंथ अनंत, हा पंथ काय दिसत आहे का? त्या निर्गुणाकडे जाण्याचा पंथ आहे हा. आणि त्याच्यासाठी एकरूप होण्यासाठी आपला स्वभाव कसा असला पाहिजे, सरळ स्वभाव, न मन कुटिलाई. ही कुटिलाई म्हणजे कपटच आपल्याला इकडे ओढते, देहबुद्धीमध्ये ओढते. असं माझा स्वभाव असला पाहिजे, जथा लाभ संतोष सहाय्य. जे जे मला मिळालं आहे, जसं मिळालं आहे, त्याच्यामध्ये संतोष, समाधान माझ्यामध्ये असलं पाहिजे. आणि तेच सगळ्यांनी, सगळ्या संतांनी तेच म्हटलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि हे सांगितलं आहे की जथा लाभ संतोष सहाय्य. जसं मिळाले आहे त्याच्यामध्ये समाधानाने राहणं, हे माझं कर्तव्य आहे. अशा रीतीने राम राम म्हणत जायचं आणि स्वभावाने सरळ, आणि वागण्यामध्ये कुटिलता नको, कपटीपणा नको.
हेच आपली चित्ताची शुद्धी, चित्ताचं शांत होण्यासाठी हे गरजेचंच आहे. जर आपण कपट भरलेले व्यवहार असतील तर चित्त शुद्ध नाही होत. निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने चित्त शुद्ध आणि शांत होत असते. आणि जर आपण असे कपट धरले तर मग चित्त शुद्ध राहील का? त्याच्यासाठी हे सगळं व्हायरस पासून वाचवण्यासाठी कोरोनाचा अनुभव आहे की नाही आपल्याला, त्याच्यासाठी आपण कसे सगळे ते व्हायरसचे इंजेक्शन घेऊन घेतले होते. त्याच्यासाठी हे दिलेला विचार आहे की तू सरळ राहशील, सरळ लिहिशील, एका मार्गाने नीट आणि नेमस्त जाशील, म्हणजे तुझ्या मार्गक्रमणामध्ये असा कुटीलपणा येता कामा नये, कपटीपणा येता कामा नये. मोही कपट छल छिद्र न भावा, भगवंत म्हणतात. रामायणामध्ये सांगितलं आहे, भगवंत स्वतः आपल्या तोंडाने आपला स्वभाव सांगितला आहे की मोही कपट छल छिद्र न भावा, मला हे कपट छिद्र अजिबात आवडत नाही. तुला माझ्याशी एकरूप व्हायचं आहे ना, हे सगळं काढून येशील. असं हे सगळं पथ्य पाळून आपल्याला त्याच्याशी एकरूप होता येते. आणि हे लिहिण्याचंच पाहिलं ना, तर एक मी तुम्हाला डेमो दाखवते आज की तुम्हाला आम्हाला हे अक्षर कसं असावं. हे जर आपल्याला बघायचं असेल तर हे बघा, अक्षर माझ्या श्री गुरूंचे बघा, दिसत आहेत क्लिअर. आणि दुसरं राजू भाऊंचे बघा. नाही, दिसत नाहीये. दिसत नाही आहे, एक मिनिट क्लिअर करते. हा, मोबाईल मध्ये धरा थोडं. हा, मयुरी ते मध्यभागी धरा म्हणजे दिसेल. ते बघा. हा, राजू भाऊची अक्षर बघा. आता दिसतंय. याला आता दिसतंय. म्हणतात अक्षर. हे राजू भाऊंचे, आपल्या राजू भाऊंचे अक्षर आहेत बघा. हे अक्षर वळणदार आणि असं अक्षर असतं. नमस्कार. अशा रीतीने आपण हे सगळं अभ्यास आता थांबूया, उद्या दुसरा अभ्यास करूया पुढचा. आज सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम, जय राम, जय जय राम. नामस्मरण घेते बरं का. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मयुरीताई. नमस्कार. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. ताई, काकांचं अक्षर नाही दिसलं हो आम्हाला. राजू दादांचं दिसलं. अजून दाखवेल, अजून दाखवेल. परत दाखवाल का? हो हो, उद्या दाखवेल. दोघांचं उद्या दाखवेल, अजून दाखवेल. हा, चालेल चालेल. जय 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 श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. 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 नमस्कार जय मयुरी श्रीराम. ताई. नमस्कार ताई. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमस्कार ताई, छान सांगितलं.
जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार. रामकृष्ण हरी. जय रघुवीर समर्थ जय श्री. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम.